नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महासेम इंग्लिश चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 माय इंग्लिश बुक 2.3 द लिटल रिव्हर याचा चिटचॅट आज आपण बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1 ए, नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोएम। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे टू ट्रीज, मँगो, पाम। टू ॲनिमल्स, जॅकल, cows। Two seasons, summer, rainy season। Two non-English word, गमछाज, असाध्य। फिफ्थ, two different timing of the day, night, dusk and dawn। Question B, pick from the poem words that describe sounds। तर पोएम मधले साऊंड डिस्क्राइब करणारे वर्ड आपल्याला लिहायचे आहेत। चिर्प, हाउल, हियर द, babble। Pick out words that describe the flow of river water। Meanders, inspect, torrent, swirl along। Question number 2 A, find out 5 lines from the poem that contain the figure of speech, alliteration, underline the initial sound of words repeated in each of the line। तर पोएम मधील 5 लाईन आपल्याला लिहायचे आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, फिगर ऑफ स्पीच कोणता आहे, ॲलिटरेशन फिगर ऑफ स्पीच आहे, ते आपल्याला काय करायचं आहे, असे 5 लाईनचे आहेत पोएम मधल्या, त्या लिहायच्या आहेत। तर पहा, याचे उत्तर आहे अँड काऊज अँड कार्स कॅन क्रॉस इट विथ इज। नो साइन ऑफ स्लाइम, द सॅन्ड साइन ब्राइट। The jackal's howl is heard there at night। Girls and boys bath close to the bank at dusk and dawn once their bath is done। Question number B, pick out 4 lines that contain the figure of speech onomatopoeia। त्यामध्ये पहिला आहे आवर लिटल रिव्हर इट meanders along। चिर्पिंग mynas through that sight। The jackal howl is heard there at night। Splashing with their gumchas as they made। Question 3, rearrange the words in alphabetical order। तर आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये काय करायचं, हे वर्ड जे आहेत ते रिअरेंज करायचे आहेत। तर पहा, इथे वर्ड काय काय दिलेले आहेत, समर, साइन, स्लाइम, सँड, सेड, स्टर, स्कोर, साऊंड, स्वर्ल, स्ट्रॉंग। याचे उत्तर आहे सँड, स्कोर, सेड, साइन, स्लाइम, साऊंड, स्टर, स्ट्रॉंग, समर, स्वर्ल। क्वेश्चन नंबर 2, banks blossom boys bath bubbling। याचे उत्तर आहे bubbling, bank, bath, blossom, boys। थर्ड क्वेश्चन, these, though, to, throng, there, they, trap, torrent। याचे उत्तर आहे there, these, they, though, throng, to, torrent, trap। Question number 4, what aspects from the poem do the following phrase describe। त्यामध्ये एक क्वेश्चन आहे their cool shade। Trees give cool shade even in hot sun। B, only knee deep। The water is shallow, not too steep, moderate steep। housework on the river bank,
To score each dish with river water. To score each dish with river sand. E question. In spate, a sudden flood in the water. Ripe with sounds. Filled with bubbling sound. Question number 5. The poem describes two different pictures of the river in summer and in rainy season. Write down 4 points of contrast in the changing scene of the river. तर याच्यामध्ये पहा, इन समर आणि इन मान्सून आपल्याला दोन्ही साईडला दिलेले आहे. त्याच्यामध्ये 4-4 सेंटेन्स लिहायचे आहेत. समर मध्ये बघा, पहिला पॉइंट आहे वॉटर इज ओनली नी डीप. मान्सून मध्ये द रिव्हर इज इन स्पेट. सेकंड, नो साइन ऑफ स्लिम. मान्सून मध्ये द मडी टोरेंट स्वर्स अलॉंग. इन समर, girls and boys bath close to the bank. Monsoon मध्ये village wakens to celebrate rain. Fourth line, wives use river stand to score each dish. Woods on shore stir to life again. क्वेश्चन नंबर 6. गेस हू आय एम. तर आपल्याला इथे ओळखायचं आहे हू आय एम. आय ऑलवेज रन, आय नेव्हर वॉक, आय ऑफन मर्मर बट नेव्हर टॉक, आय हॅव अ बेड बट नेव्हर स्लीप, आय हॅव अ माउथ बट हार्डली ईट, आय लव टू फॉल बट कांट क्लाइंब अप. गेस हू आय एम. प्लीज डोंट गिव्ह अप. तर काय करायचं आहे पहा, आपल्याला इथे ट्राय करायचं आहे. ट्राय टू ट्रान्सलेट द अबव रिडल इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन पोएटिक फॉर्म. तर वरती जे आपल्याला रिडल दिलेलं आहे त्याला सुरुवातीला आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे आपल्या मातृभाषेमध्ये आणि त्याला नाव द्यायचं आहे. त्याचे उत्तर आहे पहा, धावते नेहमी पण चालत नाही कधी, पुटपुटते काही पण बोलत नाही कधी, बिछाना असूनही झोपत नाही कधी, मुख असूनही खात नाही कधी, उतरत उतरत जाणे आवडते मला पण वर चढणे जमत नाही कधी, सांगा बरे मी कोण, सोडू नका आधीमध्ये. याचे उत्तर आहे नदी. क्वेश्चन नंबर 7. इमॅजिन यू वेअर ॲट रिव्हर साईड क्लास पिकनिक अँड स्लिप्ड अँड फेल इन टू रिव्हर व्हाईल प्लेइंग गेम्स. राईट इन अबाउट 12 to 15 lines how your classmates saved you. तर पहा, इथे उदाहरणादाखल दिलेले आहे. तर तुम्हीही तुमच्या मनाने पण लिहू शकता. याचे उत्तर आहे हाऊ माय क्लासमेट्स सेव्ड मी. आवर स्कूल ऑर्गनाइज्ड अ पिकनिक बाय अ नियर बाय रिव्हर साईड व्हाईल ऑल माय क्लासमेट्स वेअर swimming in the river. I stayed on the shore because I didn't know how to swim. Suddenly one of my friends playfully pushed me into the water. The water was deep and I began to struggle and was on the verge of drowning. Thankfully my friend quickly noticed my distress. They rushed to my aid, held me tightly and brought me back to the river bank. Thanks to their quick actions, they saved me from the drowning. Thank you for watching. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.